मित्रांनो, आत्ता महत्त्वाची बातमी अशी आहे की भारत देशाकडे 25 दिवस पुरेल इतकाच तेल साठा जो आहे तो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इराणने होर्मुझची जी खाडी आहे ती ब्लॉक करून ठेवलेली आहे आणि फक्त चीन देशालाच त्या खाडीमधून तेल वाहतूक करण्याची परमिशन दिलेली आहे. भारताची 38 जहाजं त्या होर्मुझच्या खाडीच्या बाहेर वाट पाहत आहे परमिशनची. भारताने जी भूमिका घेतली ती भूमिका इराणला आवडली नाही, म्हणून भारताला परमिशन दिलेली नाही आहे. आत्ताची बातमी आहे की भारत देशाचा जो रुपया आहे तो आत्ता निच्चांकी स्तरावरती पोचलेला आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये 92.16 रुपयांवरती पोचलेला आहे. आणि याची कारणं काय आहे? याची कारणं हीच आहे की युद्ध आहे आणि इथून पुढे जर ते संकट गंभीर झालं तर हा पुन्हा पडेल. भारत देशामध्ये 2 दिवसामध्येच 16.31 लाख कोटीचं गुंतवणूकदारांचं नुकसान झालेलं आहे शेअर मार्केटमध्ये. जगामध्ये कच्चं तेल 11% महाग झालेलं आहे. गॅस जो आहे तो महाग झालेला आहे. आणि जर युद्ध थांबलं नाही, ते चालू राहिलं तर हे जे संकट आहे हे संकट जास्त गंभीर होणार आहे. सौदी अरेबियाची जी अरामको नावाची कंपनी आहे त्याच्यावरती सुद्धा इराणने ड्रोन हल्ला केलेला आहे. जगामध्ये व्यापार करण्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे तो आहे पर्शियन गल्फ, आणि त्याच्यामध्ये ते होर्मुझची खाडी ती पूर्ण इराणच्या कंट्रोलमध्ये आहे. 33 किलोमीटरचा हा अरुंद पट्टा आहे आणि यातून मॅक्सिमम तेलाची जी वाहतूक आहे ती होत असते, जवळपास 60% जवळपास. मग मात्र जर आता इराणने आपली भूमिका बदलली नाही तर इथून पुढचे दिवस कठीण आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. धन्यवाद.